आहे, जिंका किंवा मरा. जिंकलात तर सुपर फाय मध्ये आणि हरलात तर घरी. 3 षटकांची लढत. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. पहिला षटक. लकेन बॉयचा पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर. पंचांनी वाईट घोषित केला आणि अतिरिक्त धावेनं वलवली संघाचं अकाउंट ओपन झालंय. एक धाव स्कोरबोर्डती लागली आहे. मटालू शेट 11 गावदेवी वलवली आणि दुसरीकडे आपण पाहतोय रोडपाली संघ. बॉल चांगला आहे. फटका देखील तेवढाच चांगला. लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर ठोकलाय षटकार. शेवटचा अंतिम सामना मैदानावरती आपण पाहतो. रोडपाली विरुद्ध वलवली. अनेक वेळा एकमेका विरुद्ध येतात, परंतु आज पुन्हा एकदा शेवटच्या अंतिम लढतीमध्ये बॉल चांगला पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. 2 चेंडू 7 धावा आल्यात. मैदानावरती वलवली संघ मैदानावरती बॅटिंग करतो. दुसरीकडे आपण पाहिलं रोडपाली संघ. लखन भोईर पाबर सर्कलचं पहिलं षटक फेकतोय. आतापर्यंत त्यानं 2 चेंडू फेकलेत. 2 चेंडू मध्ये 7 धावा दिल्यात. पुन्हा चांगला बॉल विकेटच्या मागे. एक सिंगल आला. शशी जाधवने चेंडू अडवलाय. यष्टीरक्षक बीट झालेत. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल बॅटची एज आली आणि एक सिंगल मिळाली. धावसंख्या 8 वरती. 3 षटकांची लढत. कमीत कमी 30, 35, 40 पर्यंत टार्गेट सेट करावं लागेल, कारण रोडपाली संघाची बॅटिंग ही त्यांची ताकद आहे. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. या ओव्हरमध्ये दुसरा व्हाईट बॉल फेकलाय लखन भोईरनं. लखन भोईर या षटकामध्ये थोडंसं मागणं षटक फेकतोय. त्यानं चेंडू फेकलेत. ओव्हरमध्ये 3 तर धावा 9 खर्च केल्या. स्कोरबोर्ड 9 धावा. मटालू शेट गावदेवी कानपोली संघ, सॉरी वलवली संघ. कानपोली ग्राउंड वरती ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आज खान ब्रदर्स गावदेवी वलवली संघ मैदानाच्या आतमध्ये. बॉल चांगला आहे. फटका देखील चांगला आहे. एलिव्हेशन फटक्यामध्ये कमी आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. परेश खडकेने झेल टिपलाय आणि पहिला धक्का खान ब्रदर्स गावदेवी वलवली संघाला. धावसंख्या 1 गडी बाद 10. खान ब्रदर्स वलवली संघाला धक्का लागलाय. 1 अर्थात 10 या धावसंख्येवरती. ऋषी नवीन बॅट्समॅन आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 10. 3 षटकांची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जबरजबर या ओव्हरमध्ये 2 चेंडू वाईट आलेत, म्हणजे बॉल फेकले गेलेत 5. अंतिम चेंडू असेल लखन भोईरचा. 2 चेंडू 2 विकेट घेतले तर 1000 रुपयाचं प्राइज कैलासवासी श्याम स्पोर्ट रोडपाली संघाकडून. आज रोडपाली संघाला सपोर्ट करण्यासाठी बरेच सारे प्रेक्षक बघा व्यासपीठाच्या लेफ्ट साइड मध्ये. पुन्हा बॉल हवेत. स्वतः बबुल बघत बॉल खाली आणि अजून एक धक्का लागलाय. बॅट्समन आशिष पाटील बाद झाले. ऋषी नंतर आता आशिष. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावसंख्या 10.
अगदी आज आपण पाहिलं पालेश्वरीच्या नाईट स्पर्धेमध्ये आपल्या आयोजकांचा संघ अथर्व 11 कानपोली हा संघ सुपर 12 मध्ये दाखल झालेला आहे. अभिनंदन असेल कानपोली ग्रामस्थांचं आणि कानपोली संघाचं. चेतन पाटील याची गोलंदाजी आपण पाहिली. 5 बॉलमध्ये 5 धावा डिफेंड केल्या या खेळाडूंना आणि हा नवा विक्रम त्याने रचलाय. त्यामुळे कानपोली संघाचा क्रिकेट देखील बहरदार होत आहे. या मैदानावरती या स्पर्धेमध्ये संघ खेळला नाही करत नियमितपणे आपण पाहिलं कानपोलीच्या मैदानावरची ट्रॉफी कानपोली संघाकडे राहायची आणि मग त्यांनी यावर्षी निर्णय घेतला की आपल्या गावातील ट्रॉफी बाहेरच्या संघानं जिंकावी आणि म्हणून त्यांनी या स्पर्धेमध्ये आपलं जे नाव आहे ते यावर्षी नोंदवलं नाही आणि त्याबद्दल त्या निर्णयाबद्दल देखील त्यांचं आपण नक्कीच अभिनंदन व्यक्त करूया. नक्कीच आकाश खरं तर चांगलं वक्तव्य केलं. कानपोली संघ एक आदर्श संघ आहे. ओव्हर नंबर सेकंड पहिला चेंडू उडवलाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर षटकार. टाळ्यांचा आवाज आता वाढलाय. खरं तर टीम वलवली संघाच्या बाजूने कारण गोलंदाजचं स्वागत केलं शशी जाधव. मागच्या मॅच मध्ये 4 विकेट घेतल्या 35-34 धावेची खेळी केली. तोच गोलंदाज शशी जाधव मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉलवरती षटकार खर्च करतो आणि धाव संख्या 2 गडी बाद 16. सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये. अजून एक बॉल चांगला आणि इकडे अपील स्ट्रॉंग. अपिलेमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. लेग बायच्या स्वरूपात 1 रन प्राप्त झाली. सुपर 5 चे संघ आता दाखल होत चाललाय. बघा आपला एक संघ रेडी ठेवायचा आहे रनिंग साठी कारण 5 खेळाडू मध्ये शर्यत लावली जाणार आहे. खरं तर कानपोली इन द केसरी यानंतर होणार. धावसंख्या 17. बॉलचा पाठलाग केलाय परंतु बॉल ऑप्शनच्या बाहेर. अजून एक वाईड बॉल आलाय. अतिरिक्त रन्स वाढताय. टीमची टोटल 18 एक धाव फार इम्पॉर्टंट आहे कारण 3 षटकांची लढत आहे मैदानावरती आणि आतापर्यंत बॉल फेकले गेलेत ओव्हरमध्ये फक्त 2 आणि 1 वाईट. अर्थात या ओव्हरमध्ये जवळजवळ 8 धावा. पुन्हा चांगला बॉल गॅप शॉट सिलेक्शन. एक्स्ट्रा कबर सीमारेखा बाहेर. अजून एक शानदार लय भारी चौकार. सलामी बॅट्समॅन विशालच्या बॅटमधून चौकार आलाय. चौकाराबरोबर टीम सुयोगच्या बॅटमधून चौकार आलाय. सॉरी सुयोग मात्रे. चौकाराबरोबर टीमची टोटल 22 होती. तर धावसंख्या एकूण पाहिली तर 22. पुन्हा चांगला चेंडू अतिशय सुरेख. यावेळेस एक तेरी तर एक मेरी. खरं तर रोडपाली विरुद्ध वलवली अनेक वेळा लढती आपण पाहिल्या परंतु कधी रोडपाली संघ वलवली संघावरती भारी राहिला तर कधी वलवली संघ रोडपाली संघावरती भारी राहिला आहेत आणि आज या रात्रीतील ही इम्पॉर्टंट लढत डू अँड डाय. वेगवान बॉल पुन्हा एकदा लेग स्टंपच्या वरनं जाणारा बॉल डॉट चेंडू आलाय. या ओव्हरमध्ये 1 षटकार सुरुवातीला आला. खरं तर पहिला चेंडूवरती एक चौकार देखील आपण पाहिला. जवळजवळ 12 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. चेंडू फेकलेत 5. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये 12. अद्याप 1 बॉल शिल्लक असेल आणि एकूण 3 षटकांची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. डू अँड डाय. खरं तर जिंका किंवा मरा. जिंकल्यात तर ट्रॉफी आणि हरल्यात तर खाली हात घरी. चांगला बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रीजन मध्ये फिल्डर आहे. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलला पेक केलाय तोपर्यंत सिंगल आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव संख्या 11.50 च्या सरासरीनं 23 धावा 2 गडी बाद. याच दरम्यान आमचे अतिथी मान्यवर किरणे संघाचे सपोर्टर आणि या स्पर्धेचे आमचे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजेच सचिन गोंधली सर आणि कैलास माली यांचं देखील स्वागत आहे. त्यांना विनंती आहे आपण देखील मंचावरती यायचे. त्यानंतर आमचे रोहिदास मामा यांचे आपण पाहतोय या श्रीमतींचे मावस भाऊ रोहित तांबडे यांचं देखील त्यांनी स्वागत केलेलं आहे स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच आमचे गोविंद पाटील यांच्या माध्यमातून वलोली संघासाठी देखील यावेळेला भरपूर शुभेच्छांचा वर्षाव झालाय.
आणि विकास भोईर तसेच राजू मात्रे यांनी देखील वलवली संघाला यावेळेला शुभेच्छा दिल्यात. आपलं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. तसेच आपण पाहतो वलवली टेनिस क्रिकेट विश्वामधील एक नामांकित खेळाडू रत्नदीप चौधरी यांचे पिताश्री अर्थातच हरिश्चंद्र चौधरी साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आगमन झालंय मंचावरती. आपलंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. अनिकेत पाटील ओव्हर नंबर 3 शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी एक सिंगल प्राप्त केली. लेग बायज स्वरूपामध्ये धाव प्राप्त होते. या वेळीचा चेंडू प्रहार केलाय. बॉल चाललाय अगदी वेगवान लॉंग ऑफ रिझन मध्ये धन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन. टीमची टोटल. अनिकेत पाटील गोलंदाजी करतोय. बॉलिंग करतोय. तिसरं षटक आहे या ठिकाणी. बॉल चांगला हवेत आहे. मिस टायमिंग क्षेत्ररक्षक पोहोचले तरी झेल या ठिकाणी राहुलनं टिपलाय. धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये वलवली क्रिकेट संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मुकेश शेलेटकर. एनेट क्रमांक 5 5व्या नंबरवरती त्याला बोलवलं गेलंय. खरं तर 3 बॉल फक्त आता शिल्लक राहिलेत. चला पंच सामना लगेच सुरू करा. वेळ घेऊ नका प्लीज. कारण यानंतर अजून 4 मॅच कव्हर करायचे आहेत. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय येणारे 3 चेंडू आता शिल्लक आहेत. यावेळीचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी बाईट घोषित केला. अवंत धावसंख्या भारतीय टीम टोटल पुढे चालली आहे. टीमची टोटल 29 वरती पोहोचली आहे. शेवटचं षटक आणि शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. वलवली विरुद्ध रोडपाली ही महत्वाची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. बघा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या चौफेर पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा. बॉल चांगला. फटकाही चांगला आहे. आमच्या व्यासपीठा समोर चांगले क्षेत्ररक्षण परेश कडून आले. 2 धावा मात्र रोखू शकले नाहीये आणि 2 धावेने संघ 31 वरती 31 रन. खूप चांगला मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 2 संघांमध्ये आजच्या रात्रीतील खरं तर शेवटची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. कारण यानंतर सुपर 5च्या लढती होतील. प्रणेश पाटील आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेत. क्लिंग बोल्ड अनिकेतला सफलता मिळाली आणि नक्कीच इथे धक्का लागलाय वलवली संघाला. 4था शेवटचं षटक आणि आता शेवटचं अंतिम चेंडू असेल. बघा मॅन ऑफ द सिरीजच्या धावा ज्या आहेत सुपर 5 पर्यंत
काउंट केले जातील। ही शेवटची लढत आहे, यानंतर कुठल्याही प्रकारच्या धाबा काउंट केल्या जाणार नाहीयेत आणि लक्ष असू द्या, मानव शिरीष ज्याही संघाला मिळेल त्या संघाला 15,000 रुपये आयोजन कमिटी आम्हाला सांगतील किती कट करायचे आहेत। विजेते संघांचे 4 कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचे। याच्यानंतर लकी ड्रॉ होणार आहे, याच्या पण नोंद घ्या। आणि 4 विजेते संघ आपण व्यासपीठावरती यायचे आणि मॅचेस AB वर्सेस CD होतील असं लक्षात ठेवा। बाय मिळेल तो संघ थेट जाईल पुढील फेरीमध्ये। आणि बघा रनिंग होणार आहे, रेसिंग होणार आहे। कॅप्टन सुधीर पाटील आम्हाला सूचना दिली, आत्ताच त्यांचा फोन आला की रेसिंग होणार 5 संघांमध्ये 5 खेळाडूमध्ये आणि मानव शिरीष ज्याही खेळाडूला मिळेल त्या संघाचे खरं तर आकाश काही ठिकाणी 15, 16, 17, 18 असे घेतात, परंतु मदन मते साहेबांनी सांगितलं की केवळ 15,000 रुपये आयोजन कमिटी आम्हाला या ठिकाणी जमा करणार आहे। आणि यस ते 4 कर्णधार यायचे आणि त्यांनी आपल्या खेळाडूचं नाव द्यायचे। दरम्यान आपण वलवली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष हरिचंद्र चौधरी साहेबांचा सन्मान करत आहोत। मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचे। अलीकडच्या कामातील एकेकालचे आपण पाहिलं पूर्वीचे एक नामवंत क्रिकेट खेळाडू हरिचंद्र चौधरी साहेबांचा आपण इथे सन्मान करतोय। वलवली गावचे एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची वर्णी लागलेली आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं की अगदी गाव पातळीवरती जे तंटामुक्ती अध्यक्ष हे पद घोषवत आहेत, तर आपण इथे सन्मान करतोय रत्नदीप चौधरी यांचे पिताश्री, त्यांचा आपण इथे सन्मान करत आहोत। स्पर्धेची आठवण म्हणून त्यांवरचं घड्याळ मोठं म्हणून देण्यात येत आहे आणि हा सन्मान आपण हरिश्चंद्र चौधरी या साहेबांचा इथे मंचावरती पाहतात। मान्यवरांचा सन्मान सोहळा, याच्यानंतर रेस बिटवीन 5 बेस्ट रनर फ्रॉम टॉप 5 विनर्स टीम्स त्यांच्यामध्ये होणार आहे ती लढाई। तिथून जो संघातला खेळाडू ती रेस जिंकेल त्यांना थेट 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळेल। त्यामुळे आपला जो रेसर आहे त्याला आता तुम्ही थोडासा गरम करा, तयार करा रेससाठी त्या। येस, कानपोली संघाचे सर्व खेळाडू आज आपण पाहिले की पालेश्वरी या ट्रॉफीमध्ये ते सुपर 12 मध्ये दाखल झाले, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आहे। आणि खेळाडूच्या सर्व खेळाडूंचं आम्ही नक्कीच स्वागत करतो। विनंती आपण मंचावर द्यायचे। रोडपाली एक्सप्रेस शंभू स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, स्पीडअप करा, सहकार्य करायचंय याची देखील आपण नोंद घ्या। तसेच कानपोली संघाचे खेळाडू आहेत आणि गावचे आमचे मान्यवर येस आमचे आयोजक देखील आहेत। रवींद्र पाटील, प्रकाश पाटील, मोहन पाटील, दिलीप पाटील, नरेश पाटील, सुनील पाटील, गुरुनाथ मते, चंद्रकांत मते, राजेश पाटील, पंडित पाटील, संजय पाटील, सुरेश जोशी, मिथुन पाटील, रमेश मते, एकनाथ मते, माया मते आणि अनंत मते या सर्वांना मी इथे इन्व्हाइट करत आहोत की आपण यायचं इथे सन्मान घेण्यासाठी। आपलं सर्वांचं स्वागत आहे, आपण या मंचावरती आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत। येस, आपला सर्वांचा सन्मान केला जाणार आहे, त्यामुळे या सर्व
मान्यवरांना विनंती करतो, आमच्या या सह आयोजकांना मी विनंती करतो की आपण यायचं मंचावरती. आणि जर कोणाचं नाव राहिलं असेल तर आम्ही नक्कीच त्यासाठी क्षमस्व आहोत. आणि त्यासाठी आम्ही विनंती करतो ग्रामस्थ मंडळ कानपोली आपण सर्व यायचंय मंचावरती. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा, जास्त वेळ नाहीये, स्पीडअप करा. चल थोडस स्पीडअप आपण करूया. चला रोडपाली एक्सप्रेस शंभू या ग्रुप कडून आपण पाहतोय सलग 2 सिक्सेस साठी 1000 रुपये आहेत. संजयजी पाटील साहेब यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. संजय पाटील साहेबांचा सन्मान करत आहोत. दोन मिनिटं सामना थांबवा, फक्त 2 मिनिटं. दोन मिनिटं फक्त सामना थांबवायचे. यस पहिलाच बॉल परेश कडकेचा दमदार षटकार. या मंचावरती आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विलास पाटील आपणासही विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. पुढचा कॉन्झिक्युटिव्ह 6 जर लगावला परेशनं तर शंभो एक्सप्रेस यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे खेळाडूसाठी. पल्ला गाठायचा आहे 32 धावांचा. षटकारानं स्वागत केलंय सामन्यामध्ये. चला स्पीडअप करा. पुढचा बॉल असेल. पहिल्या बॉलवरती सानं स्वागत केलं होतं, आक्रमण चढवलं होतं. या वेळेला देखील चांगला स्ट्रोक, सुपर षटकार, सलग 2 बॉल आणि 2 सिक्सेस. शंभो ग्रुप रोडपाली यांच्याकडून आता 1000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालाय परेश कडकेसाठी. सुपर फलंदाजी, अटॅकिंग क्रिकेट ऑन. ऋषी आपली मानसिकता हरून बसला असं आता वाटू लागले, कारण ऋषीवरती आक्रमण चढवले जात आहेत. अजून एकदा आपण पाहतोय या वेळेला कव्हरच्या रिझन मध्ये मारलेला स्ट्रोक. फिल्डिंग चांगली तिकडे मनीष होते पॉइंटच्या दिशेमध्ये आणि अडवलं बॉलला. 2 धावांपासून वंचित ठेवू शकणार नाहीयेत. टीमची धावासंख्या आपण इथे पाहू शकतो, ती म्हणजेच एकूण धाव फलकावरती टोटल आपण पाहतोय त्या म्हणजेच 14 धावा. पाठलाग आहे 32 धावांचा. दरम्यान आपण पाहू शकतो भोलेनाथ राजाराम पाटील साहेब सरपंच वलप यांच्या माध्यमातून A1 सरपंच हे टॅग ज्यांचं आहे. आणि या परिसरातील आपण पाहिले हरहुन्नरी विकास पुरुष या खरं तर मी म्हणेन बिरुदानं सगळे त्यांच्याकडे पाहतात. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपये आपल्या स्पर्धेसाठी मदत म्हणून आलेले आहेत. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. भोलेनाथ पाटील साहेब सरपंच वलप
यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय. 15 धावा झाल्यात धाव फलकावरती. पार्टनरशिप बिल्ड केली जाते. 4 बॉलमध्ये धावा पाहिल्या. एकट्या परेश कडकेच्या 14 धावा आपण पाहतोय आपल्या बॅट मधून तो देत असताना. वेलचा चेंडू वाईडचा इशारा तिकडे पंचांचा. ॲडिशनलची रन पाहायला मिळते अतिरिक्तच्या स्वरूपात. टीम आपण पाहू शकतो पुढे सरसावली जात असताना 16 धावा धाव फलकावरती जिकडे बिना गड्याचा मोबदला आहे. सलग 3 कन्झिक्युटिव्ह सिक्सेस जर आले तर मग शंभो ग्रुप यांच्याकडून 1,500 रुपये. सुरुवातीचं पहिलं 1,000चं कॅश प्राइज जमा झालंय. रोडपालीचा शंभो ग्रुप त्यांच्याकडून हे पारितोषिक आहे. छोटी मंडळी परंतु आज काम मोठं करतायत. ATM त्यांचा खुला झालाय. स्वाईप केलाय. सुंदर फटकेबाजी. घुटना टेक तमाशा देख. अटॅकिंग मोड ऑन आहे आणि समोर फायर दाखवतोय परेश कडके. सुपर बॅटिंग अटॅक. 20 धावा राऊंड फिगर मध्ये. पहिल्या षटकामध्ये मार पूर्णपणे आपण पाहिला ऋषीला मात्र दिला गेला आणि अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतं. काय फलंदाजी राहिली आहे. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केले आणि या विजयाचा शिक्कामोर्तब करण्यासाठी या सामन्यावरती त्यांनी पूर्णपणे आपली पकड निर्माण केलेली आहे. खास करून परेशचं आपण पाहिलं की अटॅकिंग मोड पहिल्या खरं तर षटकामध्ये त्यानं दाखवलेला तो धमाका. खास करून त्यामध्ये सलगचे 2 कन्झिक्युटिव्ह सिक्सेस. त्यानंतर लास्ट बॉलवरती आलेला चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती घेतलेल्या 2 धावा आपण पाहिल्या होत्या. अशा पद्धतीनं खेळाडूच्या खात्यामध्ये धावा आहेत. परेश खेळतोय 18 वरती. टीम जाऊन पोहोचले ती म्हणजेच 20 या अंकावरती. 12 चेंडू 12 धावांची गरज. वलवली सामना वाचवेल का याकडे सर्वांचं लक्ष. गोलंदाजांचा जो आपण मागील सामन्यातील आत्मविश्वास पाहिला, न्यूनगंड पाहिला, तो हरपलेला आहे. आता कुठेतरी अस्मिता जागरूक करावी लागेल. मॅच मध्ये चांगलं खेळणं महत्वाचं आहे. डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतील गोलंदाजीसाठी यावेळेला. रत्नदीप आहेत ऑन साइडला खेळलेत. 1 रन तिकडे घेतले. दुसऱ्या धावेसाठी येण्याचा निर्णय परंतु नकार दिला जातोय. विकेट किपर होते मुकेश शेलेटकर आणि त्यांनी प्रोटेक्शन चांगलं दाखवले. 1 सिंगल आली. सिंगलनं धावसंख्या फलक आपण पुढे पाहू शकतो. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 21 या अंकावरती. एकवीस धावा धाव फलकावरती. 21 आहेत. गोवा ट्रिप रोडपाली संघ जर या स्पर्धेमधून चॅम्पियन ठरला तर शंभो ग्रुप रोडपाली यांच्याकडून संघासाठी आहे. 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती जिकडे बिना गड्याचा मोबदला आपण पाहिला. 10 धावा धावफलकावरती. 10 बॉल मध्ये आपण पाहतो या धावा त्यांना आता बनवायच्या. जिंकण्यासाठीचं हे आव्हान आहे. 22 धावा आतापर्यंत बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण बनताना पाहिला. वलवलीच्या संपूर्ण प्रेक्षकांना शांत केलंय, खेळाडूंना शांत केलंय. परेश कडकेची अफलातून फलंदाजी मॅच मध्ये रोडपाली नावाचा डंका मात्र जरूर वाजवतीये. ओ द विकेटनं पुढचा बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल होता. हवेमध्ये चान्स आहे तिकडे. फिल्डर होते. जीवाच्या आकांतानं प्रयत्न आपण पाहतोय. सुपर फिल्डिंग पाहायला मिळते. अशा प्रकारची फिल्डिंग होणं गरजेचं आहे. धावा वाचवणं गरजेचं आहे. डॉट बॉल येणं महत्वाचं आहे. मॅच मध्ये प्रेशर क्रिएट करणं महत्वाचं आहे. दबाव तंत्र मैदानामध्ये आणणं महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता कराव्या लागतील, अन्यथा नाही. चला विनंती असेल गावदेवी क्रिकेट संघ कानपोली सर्व खेळाडूंना विनंती की आपण व्यासपीठावरती या. तुमचा शॉट सुपर. परेश कडकेचा क्लास पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेमधून हा फटका खेळलाय. सुपेरियर स्ट्रोक. अद्भुत फलंदाजी. पायावरती पूर्णपणे आपला बॉडी वेट ट्रान्सफर केला होता आणि रोम बनवत हा फटका खेळला होता. तर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूया. रवींद्रजी पाटील यांना विनंती की आपण यावा. आपला विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. रवींद्रजी पाटील यांना विनंती की आपण यावा. आपला विशेष सन्मान केला जाईल. चला या ज्या व्यक्तिमत्वांचं मी नाव घेईन त्या सर्वांना विनंती की आपण लगेच व्यासपीठावरती या. काय फलंदाजी पाहायला मिळते. परेश कडके
इथे आपण पाहतोय हा चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळतील. हलक्या हाताने खेळले दुसरा धावेसाठी चालत तिकडे डेंजर एंडकडे आहेत आणि आता परेशला बाद व्हावं लागतंय. हा बसलाय धक्का पहिला तो म्हणजेच श्याम स्पोर्ट रोडपाली या संघाला परेश खडके होतोय बाद. त्याच्यानंतर मोहनजी पाटील यांना देखील विनंती की आपण देखील यावा आपलं विशेष सन्मान केला जाईल. ग्रामस्थांचा भरपूर सपोर्ट या स्पर्धेमध्ये. मोहनजी पाटील यांना विनंती की आपण यावा आपलं विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. त्याच्यानंतर दिलीपजी पाटील यांना देखील विनंती की आपण देखील यावा आपलाही सन्मान. प्रत्येक ग्रामस्थाचं इथे व्यासपीठावरती आपण सन्मान करत आहात. ग्रामस्थांचा भरपूर चांगला सपोर्ट या स्पर्धेमध्ये पाहिला. ग्रामस्थांच्या सहसाथीनं साकारलेलं एक क्रीडांगण आणि आज स्पर्धेचा अंतिम रात्र. त्याच्यानंतर कानपुरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य नितेश पाटील यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपले हार्दिक स्वागत आहे. आपले विशेष सन्मान केला जाईल. नितेशदादा पाटील आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याच्यानंतर नरेशजी पाटील यांना देखील विनंती की आपण देखील यावा. नरेशजी पाटील. त्याच्यानंतर सुनीलजी पाटील. 31 धावा झाले धाव फलकावरती. फक्त एका धावेपासून दूर आहेत विजयापासून यावेळेला रोडपाली संघाचे काढू. त्याच्यानंतर गुरुनाथजी मते यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. ज्या ज्या व्यक्तिमत्वांचं आम्ही नाव घेऊ त्या सर्व व्यक्तिमत्वांना विनंती की आपण यावा आपला विशेष सन्मान केला जाईल. गुरुनाथजी मते, चंद्रकांतजी मते माजी सरपंच कानपोली यांना विनंती की आपण यावा आपला विशेष सन्मान केला जाईल. चंद्रकांतजी मते यांना विनंती की आपण यावा आपला विशेष सन्मान केला जाईल. चला स्पीडअप करा. अजून बक्षीस पात्र फेरीचे सामने बाकी आहेत. स्पीडअप करा प्लीज. थोडं सहकार्य करायचं आणि स्पीडअप करायचंय. चंद्रकांतजी मते यांना विनंती करेन की आपण यावा आपला सन्मान केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन प्रकाश पाटील यांना की आपल्या पवित्र शुभासे आपण हा शुभ सन्मान करायचा. रोडपाली संघ जर या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला तर शंभो ग्रुप यांच्याकडून रोडपाली संघासाठी गोवा ट्रिप इथे अनाउन्स झालेले आहे. क्या बात आहे. शंभो ग्रुपचं देखील आम्ही स्वागत करतोय. तर चंद्रकांतजी मते यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. ग्रामस्थांचा भरपूर चांगला सपोर्ट आपण या स्पर्धेमध्ये पाहिला आणि ग्रामस्थांचा इथे मान सन्मान या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. क्या बात आहे. आवाज येतोय शंभो ग्रुपचा. रोडपालीचे प्रेक्षक इन टू दी टॉप 5 श्याम स्पोर्ट रोडपाली. एकदा आवाज झाला पाहिजे. रोडपालीचे प्रेक्षक आपल्या संघासाठी कल्ला झालाच पाहिजे. क्या बात आहे. टॉप 5 मध्ये तुम्ही दाखल झालेले आहात. त्याच्यानंतर राजेजी पाटील, राजेजी पाटील. त्याच्यानंतर पंडितजी पाटील, पंडितजी पाटील यांना विनंती की आपण यावा आपला विशेष सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर संजयजी पाटील यांना देखील विनंती की आपण देखील यावा. त्याच्यानंतर सुरेशजी जोशी यांना देखील विनंती की आपण देखील यावा. त्याच्यानंतर मिथुनजी पाटील, रमेशजी मते आणि त्याच्यानंतर एकनाथजी मते, मायाजी मते आणि अनंताजी मते या सर्व व्यक्तिमत्वांना विनंती की आपण यावा आपला विशेष सन्मान केला जाईल. तर केतन पाटील आपण यावा आपलं सन्मान केला जाईल. चला पाचही टीमच्या संघटकांना विनंती की आपण यावा. आता चला मैदानामध्ये प्रेक्षक जाऊ नका. प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये जाऊ नका. एकही नकोय. एक जो खेळाडू त्यांना फक्त तिकडे पाठवा. जे 5 तुम्ही पाठवणार आहात ते खेळाडू मैदानामध्ये नको. प्रेक्षक नको प्लीज. प्रेक्षक थांबा नाहीतर मग इथे चिठ्ठी फेक करू आम्ही. मनोरंजनासाठी आपण हे केलेलं आहे. प्लीज प्रेक्षक मैदान सोडा. फक्त तुमचे जे 5 खेळाडू आहेत आणि कॅप्टन मैदानामध्ये पाठवा बस. त्यानंतर जे सामने ते सिरियल वाईज होतील याची देखील नोंद घ्या. ए वर्सेस बी होईल, सी वर्सेस डी होईल. सी ला बाय मिळाली तर मग डी वर्सेस ई होईल. याची आपण नोंद घ्यायची. हॅलो. त्याच्यानंतर राहुल पाटील यांना देखील विनंती की आपण देखील यावा आपला सन्मान केला जाईल. राहुल पाटील यांना विनंती की आपण यावा. पाचही टीम आपल्या संघटक या. आपण अगदी दीपक कंपनी जी आहे तिच्या एंडकडे 5 तुमचे जे रनर आहेत त्यांना तुम्ही पाठवायचेत. सुधीर पाटील तिकडे आहेत त्यांच्याकडे पाठवायचेत. 5 रनर
5 संघामधले एकेकी म्हणजे असे 5 रनर, बाकी सर्वांनी एका कडेने उभं राहा. चला, यष्ट्यांच्या मध्ये विकेटवरती कोणीच नकोय, विकेटवरती कोणीच नकोय. एक इकडे बॉलरच्या इकडे आणि इकडे या. बाकी प्रेक्षक तुम्ही इकडे या, तुम्ही मैदान सोडणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. अनिकेत मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय आणि परेश 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते घेण्यासाठी यायचंय. त्याच्यानंतर भूषण पाटील यांना देखील विनंती की आपण देखील यावा, आपले सन्मान केला जाईल. भूषण पाटील यांना मी विनंती करेन की आपण या आपलं शुभ सन्मान केला जाईल. हे जे मधोमध्ये प्रेक्षक आहेत बघा, मंचाकडे इथे व्हाईट लाईन आखलेली आहे मंचा समोर, आणि ज्या आपल्याला गाड्या सोडायच्या आहेत त्या तिकडून सोडायच्या आहेत. त्यामुळे ज्या विकेटमध्ये प्रेक्षक आहेत बघा त्यांनी